पुण्यातील चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी दोघे एकत्र. शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर एकत्रित येणं यात वेगळा काही अर्थ नाही. भुजबळ देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांसोबत एकाच मंचावर होते, यावर प्रफुल्ल पटेलांचं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीत जात घेतलं संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन. यावेळी टाळ मृदुंगाच्या तालावर फडणवीसांचं स्वागत. आळंदीत संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी. मुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना डोक्यावर घालण्यासाठी दिलेला जिरेटोप आदरपूर्वक नमस्कार करत फडणवीसांनी केला परत. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भुजबळ आणि फडणवीस एकाच मंचावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भुजबळांचं स्वागत. यावेळी फडणवीसांनी भुजबळांसाठी म्हटली खास शेरो शायरी. नायगावचा कार्यक्रम भव्य दिव्य झाला. मुख्यमंत्र्यांसोबत फक्त नायगाव आणि फुलेवाडा याच्या कामाबाबत चर्चा झाली. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. सावित्रीबाईंच्या जन्माला 200 वर्ष होणार आहेत, यासाठी काही आराखडे मंजूर केले, काही मंजूर होतील. भुजबळांची माहिती. सातारा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट. शिरवळ इथं दोघांची झाली भेट. यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मानले आभार. बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी करावं ही माझी आधीपासून इच्छा. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तर स्वागतच. बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल. भुजबळांसोबतही लवकरच चर्चा होईल. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची माहिती. बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. फक्त नावापुरता अध्यक्ष उरलोय. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे कळलंच जात नाही. बच्चू कडूंची खंत. अनेक गोष्टी झाल्या नाहीत, ते मला आंदोलनाच्या माध्यमातून कराव्या लागणार. पदावर राहून ते शक्य नाही, म्हणून राजीनामा दिला. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. राजन साळवींकडून पक्ष बदलाचे संकेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. साळवींची प्रतिक्रिया. तर पराभवाला कारणीभूत कोण, शोध घेतला पाहिजे. राजन साळवींचा रोख नेमका कोणाकडे, चर्चांना उधाण. शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी ते अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले, त्यांचा विचार व्हावा. राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर. तर पक्षातलेच लोक एकमेकांवर करत असलेल्या टीकेबाबत देखील चर्चा. उद्धव ठाकरेंनी घेतली उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या उपविभाग प्रमुखांना ठाकरेंच्या सूचना. ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कामाची संधी मिळत नसल्यानं जावळेंकडून नाराजी व्यक्त. तर पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचं देखील मत व्यक्त. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चाचं आयोजन. मोर्चात मनोज जरांगे, सुधीर धस, ज्योती मेटेंसह परभणीतील स्थानिक नेते देखील सहभागी होणार. जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रँचचे पोलीस घुसले. पत्रकार परिषदेचं पोलिसांनी केलं चित्रीकरण. माझ्या घरात कसे काय घुसताय, आव्हाडांनी पोलिसांना झापलं. माझ्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवा, आव्हाडांचं वक्तव्य. सीआयडी चौकशीसाठी गेलो होतो, वाल्मिक कराडला भेटलो नाही. कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला लोक कसे भेटतात असा आरोप केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मिक कराड यांनी केली होती. तर 2 कोटी रुपयांमधील 50 लाख 2 महिन्यांपूर्वीच दिले आहेत. आता आका वाचणार नाही, सुरेश धस यांचा इशारा.
सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी घरी बसावं, लोकांनी त्यांना घरी बसण्याचा जनादेश दिलाय. सुप्रिया सुळे यांनी वांगे आणि बटाट्याची शेती करण्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका. संतोष देशमुख हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला भेट. आयोगाने प्रकरणाची चौकशी करावी, सोनवणेंची मागणी. तर 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या CIDR तपासणीचाही मागणी केली. हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. मस्साजोग गावी भेट घेऊन सांत्वन करताना आरोपीचं एन्काउंटरच व्हायला पाहिजे अशी भूमिका देखील मांडली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही नेत्याचं नाव जोडणं योग्य नाही. पुरावे नसताना कोणावरही आरोप करणं चुकीचं. उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिक्रिया. नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पाहिजे तेवढ्या सतर्कतेने नाही. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. मस्साजोगचे सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यात 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी 3 जण ताब्यात. डॉक्टर संभाजी वायबसेंसह आणखी 2घांना ताब्यात घेतल्याची माहिती. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा देखील संशय. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना माजलगावकरांकडून मदतीचा हात. मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बोलावली मुंबईसह महानगरातील शिक्षक अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर भार कमी करण्यासाठी चर्चा होणार. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर. डिसेंबर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिका धारकांचा घेतला आढावा. प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वितरणाची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन 100% वितरणासाठी केल्या सूचना. सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचंच नाही म्हणून बारदान उपलब्ध नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर मंत्री नितेश राणे यांचं पाऊल. जिल्ह्यात दौऱ्यात पुष्पगुच्छ आणू नका. नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती. गेल्या 2 दिवसात 11 हत्येच्या घटना. एबीपी माझाच्या बातमीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचं ट्विट. नाना पटोले यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नाना पटोलेंची भेट. पटोले कुटुंबियांचं केलं सांत्वन. छगन भुजबळांचा नेहमी आदर आणि सन्मान राखला जाईल. आम्ही चर्चा करून मार्ग काढू. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. भाजप आमदार आशिष देशमुख आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पकडले वाळू, राख, सुपारी माफियांचे अवैध वाहतूक करणारे ट्रक. केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. फडणवीस 3.0 सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पुणे मुंबई नागपूर अंतर 16 तासांऐवजी 8 तासात कापता येणार. डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड या ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार. अटल सेतूवरून प्रवास करणं 50% स्वस्त. नवी मुंबई महापालिकेकडून बस तिकीट दरामध्ये मोठी कपात. दर कपातीमुळे बस प्रवाशांमध्ये 20 ते 60% वाढ.
धारावीतील 1.25 लाखांपेक्षा जास्त अपात्रता झोपडीधारकांनी घरं मिळणार, महायुती सरकारचा मोठा निर्णय. सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक. परवडणारी रेंटल हाऊसिंग देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. तसंच गिरणी कामगारांसाठीही 1 लाख घरं बांधणीचंही टार्गेट. बांधकाम परवाने ऑनलाईनच द्या, नाशिक महापालिका आयुक्तांचे नगररचना विभागाला आदेश. महापालिकेतील अफरातफर टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय. समुद्रकिनारी सुरक्षा आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलणार. समुद्रकिनारे आणि नजीकच्या गावांवर ड्रोनच्या माध्यमातून ठेवणार नजर. भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांकडून मीरा भाईंदर मनपा आयुक्त संजय काटकर यांच्यावर गंभीर आरोप. मीरा भाईंदर शहरातील अवैध बांधकाम ही आयुक्तांच्या सहमतीनं केली असल्याचा आरोप. आरोपांवर बोलण्यास आयुक्तांनी नकार दिला. मुंब्रा मराठी भाषा वाद प्रकरणी फळ विक्रेता शोएब कुरेशी, एसडीपीआय पक्षाचा पदाधिकारी अब्दुल रहमान, दिलशार अन्सारी, उजमेर जाफर अलम शेख यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अद्याप कोणालाही अटक नाही. मुंब्र्यातील मराठी भाषा वाद प्रकरण, वादाला धार्मिक स्वरूप न देण्याची जितेंद्र आव्हाडांची विनंती. मुंब्रा प्रकरणातील मारहाण करणाऱ्या तरुणावर कारवाई झालीच पाहिजे. मुंब्रा मराठी भाषा वाद मारहाण प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत येणाऱ्या लोकांना मराठी यायलाच हवी असंही मत स्पष्ट केलं. मालेगाव कथित वोट जिहाद आणि दहशतवादी फंडिंग प्रकरण, ईडीकडून आणखी 2 आरोपींना अटक. आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना अहमदाबाद विमानतळावर केलं अटक. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरोधात बीडच्या वंजारी समाज आक्रमक. दमानिया यांच्या वादग्रस्त विधानाने 2 समाजात विकृष्ट निर्माण होत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी वंजारी समाजाची मागणी. मुंबई विमानतळावर विमान कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या सोने तस्करीचा पर्दाफाश. डीआरआय अधिकाऱ्यांनी विमानतळावरील 2 कर्मचाऱ्यांना सोने तस्करी प्रकरणी केली अटक. 4,84,00,000 रुपयांची 6 किलोहून अधिक सोन्याची पावडर केली जप्त. रामदास आठवलेंनी कल्याणमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचं सांत्वन करताना न्यायासाठी आणि कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार, आठवलेंचं आश्वासन. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ पोलिसांनी घेतलं ताब्यात. डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर संगमनेरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलची हत्या करून धावत्या लोकल समोर फेकलं. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुंड पवन हिरणवार यांच्या हत्येप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी केली 4घांना अटक. गँगवॉरमधून घडलं हत्या प्रकरण. कुख्यात गुंड शेख खान याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची राज्यराणी एक्सप्रेसमध्ये ठाणे कल्याण दरम्यान छेडछाड. मोविया शेखला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नागपूर पोलिसांनी तब्बल 60 लाखांपेक्षा अधिकच्या दारू साठ्यावर चालवला बुलडोझर. नागपूर पोलिसांनी 20,850 दारूच्या बाटल्या केल्या जप्त. दारूनुष्ट करतानाचे दृश्य बघण्यासाठी हजारोंची गर्दी.
जळगाव जिल्ह्यात बनावट औषधांविरुद्ध तक्रार नोंद. आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं, तर दोषी आढळल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. लष्कराच्या सामर्थ्याची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी आणि त्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी आर्मी डेच्या निमित्तानं नो युअर आर्मी या प्रदर्शनाचं आयोजन. पु ल देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुलं करा. सार्वजनिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई प्रेस क्लबतर्फे द बिग डिबेटच्या पहिल्या पर्वाचं आयोजन. पहिल्या पर्वात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर चर्चा. माधव देशपांडे, तीर्थराज सामंत प्रमुख वक्ते. रब्बी पिकांसाठी आजपासून उजनीहून पहिलं आवर्तन सोडलं जाणार. उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय. 35 दिवस चालणार आवर्तन. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान भाविकांकडून साईच्या चरणी 16,61,80,000 रकमेची दान. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर यांची माहिती. नांदेडच्या माळेगावच्या यात्रेत 1 लाख रुपये किमतीचा बोकड. सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेत आकर्षणाचा विषय. बोकड बंदिस्त शेळी पालन जातीतला. सांगोला विधानसभेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप. डोंगरगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये सीसीआयची कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक. यवतमाळ द्वारभा मार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. अठरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंटसाठी लागणार पालकांची परवानगी. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डेटा संरक्षण कायदा. 18 फेब्रुवारीपर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे निर्णय होणार. ईपीएफओ सदस्यांना सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम सुरू. देशातील कोणत्याही बँकांच्या शाखेतून पेन्शन काढता येणार. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती. बारामतीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवड्या कारागृहात रवानगी. शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याविरोधात देखील पोलीस ॲक्शन मोडवर. परभणीत शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार. महिलेच्या नवऱ्याला आणि सासूला देखील जबर मारहाण. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. टोळक्यानं सोन्या चांदीचे दागिने देखील लुटले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील जमिनीच्या वादातून हत्या प्रकरण. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. जागेच्या मालकी हक्काच्या वादातून 21 डिसेंबरला मामानं केली होती भाच्याची हत्या. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये हँडग्लोव्ज कंपनीला आग. आकाशात मोठ्या प्रमाणात धूरच धूर. शेतात खेळणाऱ्या 4 वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील घटना. परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची नागरिकांची मागणी. पालघरच्या मोखाडा तालुक्यात 31 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू. आरोग्य व्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह. भिवंडीमध्ये मांजा गळ्यात अडकल्यामुळे दुचाकीस्वार जखमी. हेल्मेटमुळे टळली दुर्घटना. घटनेनंतर पोलिसांनी पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करणाऱ्या काही तरुणांना घेतलं ताब्यात. पोलीस असल्याचा बनाव करत हप्ते वसुली करणाऱ्या उत्तम मोरेला आझाद मैदान पोलिसांकडून अटक. मोरे हा सराईत गुन्हेगार असून काही गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याची नाव असल्याचीही माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. महाड एमआयडीसीतील सुदर्शन फार्म कंपनी विरोधात गैर ग्रामस्थ आक्रमक. पोलीस प्रशासन आणि खैरे ग्रामस्थांमध्ये बाचाबाची. जेसीबी मशीन मालकांनी गाडी ग्रामस्थांनी अडवली.
हिंगोलीच्या नांदुरातील महिलांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्याची महिलांची मागणी. पाणीपुरवठा विभागाच्या दालनामध्ये महिलांनी मांडल्या ठिय्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.